लखनौ भारताची एक स्मार्ट सिटी आहे. तिथं एक आग लागली आणि जवळजवळ 10-12 विद्यार्थी त्यामध्ये होरपळून मेले असा अंदाज आहे. त्यापेक्षा जास्तही असू शकतात. या अगोदर सुद्धा दिल्लीमध्ये आग लागली होती आणि ह्या आगीच्या घटना आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात. यामध्ये प्रश्न नेहमी लोकांना हा पडतो की फायर ब्रिगेडवाले कुठं होते, ते एवढ्या लट का बरं पोहोचले, अशा काही घटना झाल्या म्हणजे. पण मूळ प्रश्न आपण नेहमी दुर्लक्षित करतो, आग लागलीच कशी काय. ओके, कारण सेफ्टी स्टँडर्ड्स फॉलो केलेले नसतात. तुम्ही जर ती बिल्डिंग बघितली तर बाजूला किती बोर्ड्स आहेत, समोर बोर्ड आहेत. थोडं जरी त्याला आगीचा टच झाला तर पूर्ण बिल्डिंग खाक करून टाकतील ते बोर्ड्स. ओके, आणि हे ज्या बिल्डिंग्स असतात, छोट्या छोट्या ऑफिसेस असतात, यामध्ये सेफ्टीचा विचार केलेला नसतो. यामध्ये स्मोक डिटेक्टर्स नसतात, फायर एक्सटिंग्विशर्स नसतात, त्यामध्ये इमर्जन्सी एक्झिट्स वगैरे नसते. आता ही जर्मन बिल्डिंग आहे बघा, हे माझं घर आहे. यामध्ये बघा, ही एक रूम आहे, इथं एक स्मोक डिटेक्टर आहे. इकडे एक रूम आहे, तिथे एक स्मोक डिटेक्टर आहे. आतमध्ये एक रूम आहे, तिथं सुद्धा एक स्मोक डिटेक्टर आहे. आणि हे फक्त लावून ठेवलेले नाही आहे. तिथचा जो हाऊस मास्टर असतो ना, तो नेहमी हे वेळोवेळी चेक करतो की काम करत आहेत की नाही. आणि थोडं जरी इथं काही धूर वगैरे झाला तर ते खूप जोराचा आवाज करतो आणि पूर्ण बिल्डिंगला माहिती पडतो. अलार्म वाजला, फोन लावला म्हणजे 5 मिनिटाच्या आतमध्ये इथं कोणती ना कोणती गाडी येईल. कारण इथं व्हॉलेंटियर प्रोग्राम सुद्धा चालतात. फक्त गव्हर्नमेंटचे लोकच नसतात, तर लोक स्वतः व्हॉलेंटियर करतात. आणि जर अशी काही घटना घडली तर जवळपासचं जे व्हॉलेंटियर ग्रुप आहे तो पटकन तिथं पोहोचून जातो. जनरली ग्रिल्स हे लोक लावत नाहीत बाहेरून, जे लोखंडी ग्रिल आपण लावतो. ओके, आणि ही पूर्ण बिल्डिंग बघा. या बिल्डिंगमध्ये सुद्धा हे अशा हे प्रत्येक फ्लोअरवर हे अशा विंडोज आहेत आणि ह्या ओपन विंडो असतात. हे कोणी पण बाहेरून जर फोडू शकतो आणि आतून ओपनही करू शकतो इझिली. ओके, या बाहेरून ग्रिल वगैरे लावलेलं नाही आहे. तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण दुर्घटना झाली म्हणजे ह्या गोष्टी कामात येतात बाहेर पडण्यासाठी सुद्धा. आणि जे फायर ब्रिगेडवाले आहेत त्यांना आतमध्ये येण्यासाठी सुद्धा. बऱ्याच वेळेस आगीमुळे जो विध्वंस होतो तो हा फायर ब्रिगेडवाले तिथं पोहोचू नाही शकले यामुळे जास्त होतो. ओके, गल्ल्या छोट्या आहेत किंवा ट्रॅफिकमध्ये फसले किंवा बिल्डिंगचा ॲक्सेस नाही मिळालं किंवा दरवाजे बंद होते, अशा गोष्टीमुळे ही घटना जास्त होतात. ओके, म्हणून सेफ्टीचा विचार करा. तुम्ही जिथं जात आहात तिथं ते एन्व्हायरमेंट सेफ आहे का. तुम्ही काम करत आहात ते गोष्ट सेफ आहे का. तुमच्या कामावर जो व्यक्ती येत आहे तो व्यक्ती सेफ आहे का, त्याच्या सेफ्टीचा विचार झाला पाहिजे. बिल्डिंग्स आपण बांधतो तर बिल्डिंगमध्ये सेफ्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. ओके, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण यामुळे व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. ओके, मी माझ्या जवळच्या काही व्यक्तींना या छोट्या छोट्या चुकीमुळे गेलेलं पाहिलेलं आहे. म्हणून आपल्या स्वतःच्या सेफ्टीचा विचार करत जा, तुम्ही कुठंही जा. ठीक आहे.